नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला असं वाटतं का की घरात पैसा येतो पण टिकत नाही? कमाई चांगली असते, मेहनतही प्रचंड असते, तरी महिन्याच्या शेवटी हात रिकामेच राहतात। तर मित्रांनो, कदाचित यामागे तुमच्या घरातील काही वास्तुदोष कारणीभूत असू शकतात। आज आपण जाणून घेणार आहोत असे 5 महत्त्वाचे वास्तुदोष जे घरातील पैशांचा प्रवाह अडवतात। चला तर मग सुरुवात करूया। मुख्य दरवाजाचा दोष। घराचं मुख्य दार म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानलं जातं। जर मुख्य दरवाजासमोर कचरा, तुटकी चप्पल, जुनी वस्तू किंवा अडथळा असेल तर सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही। दरवाजा नेहमी स्वच्छ, प्रकाशमान आणि आकर्षक ठेवा। मुख्य दरवाजावर सुंदर तोरण लावा। दरवाजा उघडताना आवाज येत असेल तर तो लगेच दुरुस्त करा, कारण वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा खराब असेल तर धनप्रवाह थांबतो। तिजोरीची चुकीची दिशा। तुमची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे। वास्तुनुसार तिजोरी नेहमी दक्षिण-पश्चिम भिंतीला टेकवून ठेवावी आणि ती उत्तर किंवा पूर्व दिशेकडे उघडणारी असावी। जर तिजोरी चुकीच्या दिशेला असेल तर पैसा टिकत नाही। काही वेळा लोक तिजोरी बेडखाली किंवा अस्ताव्यस्त जागेत ठेवतात, हे अत्यंत अशुभ मानलं जातं। तिजोरीत नेहमी स्वच्छता आणि सुव्यवस्था ठेवा। स्वयंपाकघरातील दोष। स्वयंपाकघर हे अग्नी तत्वाशी संबंधित असतं। जर गॅस आणि पाण्याचा नळ एकमेकांच्या अगदी जवळ असतील तर अग्नी आणि जल तत्वात संघर्ष निर्माण होतो। यामुळे घरात आर्थिक तणाव वाढतो। गॅस शक्यतो आग्नेय दिशेला असावा। स्वयंपाकघरात कधीही तुटलेली भांडी, खराब वस्तू किंवा जळालेली वस्तू ठेवू नका। स्वच्छ आणि व्यवस्थित किचन म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे। बेडरूममधील आरसा। आरसा जर बेडसमोर असेल आणि झोपताना तुमचं प्रतिबिंब दिसत असेल तर तो मोठा वास्तुदोष मानला जातो। यामुळे मानसिक अस्वस्थता, तणाव आणि अनावश्यक खर्च वाढतो। बेडरूममध्ये आरसा असेल तर झोपताना तो झाकून ठेवा। तसंच बेडखाली कचरा किंवा नको असलेल्या वस्तू ठेवू नका। बेडखाली स्वच्छता असेल तर ऊर्जा प्रवाह चांगला राहतो। घरातील तुटक्या आणि बंद पडलेल्या वस्तू। घरात बंद घड्याळ, तुटलेले फोटो फ्रेम, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कोरडी झाड ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं। बंद घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती। तुटलेल्या वस्तू म्हणजे अडथळे। घरात नेहमी जिवंत, हिरवी झाड ठेवा। विशेषतः तुळस किंवा मनी प्लांट सकारात्मक ऊर्जा वाढवतात। शेवटचा महत्त्वाचा सल्ला। मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही। ते आपल्या घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचा एक प्राचीन मार्ग आहे। जर तुम्ही हे 5 दोष दूर केले तर घरात पैशांचा प्रवाह सुधारू शकतो। पण लक्षात ठेवा, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। घर स्वच्छ, प्रसन्न आणि आनंदी ठेवा। जिथे आनंद असतो तिथे लक्ष्मी स्वतः येते। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व वास्तू टिप्ससाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. धन्यवाद.